हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काही संबंध नाही, शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया। शरद पवार आणि राष्ट्रवादीत हालचालींना वेग, पार्थ पवार प्रफुल्ल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट। गेल्या आठवड्यात झालेल्या भेटीत राजकीय चर्चा। रेवतीच्या रिसेप्शनचं निमंत्रण द्यायला सुप्रिया सुळे शहांना भेटल्या, आमदार रोहित पवारांचं स्पष्टीकरण। MHT CET निकालात घोळ झाल्याचा दावा, 12वीत कमी गुण मात्र CETत 99 पेक्षा जास्त पर्सेंटाईल, काँग्रेसचं भाजप नेत्यांकडे बोट। परीक्षेसंदर्भातील आरोपांचं CET कडून खंडन, 12वीचे गुण आणि पर्सेंटाईलचा थेट संबंध लावणं चुकीचं, CET कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाईंचं स्पष्टीकरण। मोदींचा फेसबुकवरून व्हिडिओ हटवल्यासंदर्भात मेटानं मागितली माफी, व्हिडिओ चुकून काढल्याचं दिलं स्पष्टीकरण। मोदींनी जेनझीसाठी फेसबुक व्हिडिओद्वारे दिला होता संदेश। जेनझी आंदोलनाच्या रील्स पाहून उलटी येते, CJPच्या व्हायरल रील्सवर कंगना रनौत यांची टीका। आंदोलनकारी विद्यार्थ्यांना तातडीनं सोडलं नाही तर पुन्हा आंदोलनाचा CJPचा इशारा, तर बिहार आणि पश्चिम बंगालमधील निदर्शनांमधील गुन्हे मागे। ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडा, आंदोलनकारी विद्यार्थ्यांबाबत सुप्रीम कोर्टाचे सरकारला आदेश। जेनझी भारताचे भविष्य, मात्र सध्या त्यांना कुणी काहीच म्हणू शकत नाही, स्क्रीन टाइम वाढल्यानं केमिकल लोचा, विश्वास नांगरे पाटलांनी जेनझी बाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा। एकनाथ शिंदेंनी बोलावली शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक, प्रत्येक मंत्र्याच्या विभागातील कामांचा घेणार सविस्तर आढावा। मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू असतानाच बैठकीला महत्त्व। कोल्हापुरात माधुरी हत्तीचा मुद्दा पुन्हा तापला, माधुरीच्या घरवापसीसाठी राजू शेट्टींचं उपोषण। फार तर आणखी एखादी टर्म निवडणूक लढवू, गिरीश महाजनांचे राजकीय निवृत्तीचे संकेत, खडसेंच्या वयावरही अप्रत्यक्ष टीका। नाशिकमधील शालार्थ ID घोटाळा प्रकरण, शिक्षण संस्था चालक संजय गरुड पोलिसांच्या ताब्यात, गरुड यांनी 2024ला शरद पवार गटातून भाजपात केला होता प्रवेश। 60 वर्षाच्या नराधमानं केला 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, 5 आणि 10 वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर वारंवार अत्याचार, पिंपरी चिंचवडच्या वाकडमधील संतापजनक घटना। जपान भूकंपाच्या तीव्र धक्क्यानं हादरला, जपानच्या दक्षिण भागात 7.1 तीव्रतेचा भूकंप। 10 आणि 20च्या प्लास्टिक नोटांची फील्ड ट्रायल सुरू, RBIच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी। आंध्र प्रदेशातील साई भक्ताकडून 1 कोटींचा सुवर्ण मुकुट अर्पण, तर बडोद्यातील साई भक्ताकडून सोन्याचा ओम गुरुदक्षिणा म्हणून दान।